महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपच्या कोर कमिटीच्या शिष्टमंडळाकडून आज स्पष्ट झाले। त्यांची गटनेतेपदी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे उद्या आझाद मैदानावरती येणार आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर भाजपचा उत्सव जो आहे, जल्लोष जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्या सोबत भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज भाऊ घाटे आहेत। भाऊ काय सांगाल मुख्यमंत्री पदापदी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा विराजमान होतात, काय भावना आहे? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होतोय की या राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतात। कारण देवेंद्रजी हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेसाठी केलेलं काम, मग महिला असेल, युवक असेल, शेतकरी, वंचित, उपेक्षित, आदिवासी सर्व घटकांना देवेंद्रजींसारखं नेतृत्व हवंय आणि पुन्हा एकदा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतात याचा आनंद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना। आपल्यासोबत महापौर, माजी उपमहापौर आहेत, त्यांना काय सांगाल उद्या मुख्यमंत्री शपथ घेत आहेत? माननीय देवाभाऊ हे सर्वसामान्य जनतेचे लाडके नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री हवे असे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये माहिती होतो। त्यामुळे देवाभाऊ हे मुख्यमंत्री झाले हे पुणे शहरात आणि राज्यात त्यांना खूप सर्व नागरिक बंधू भगिनींकडनं खूप शुभेच्छा। आपण पाहतो की या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा होतात। ताई काय सांगाल, मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता पुन्हा आलेत, काय भावना आहे? लाडक्या बहिणींनी कौल दिलाय, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाळू हे सर्वांच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या मनातले देवेंद्रजी मुख्यमंत्री होते ते आता उद्या मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये विराजमान होणार आहेत, त्याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो। भाजपच्या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, काय सांगाल? ज्येष्ठ नागरिक आघाडी श्रीकांत कुलकर्णी उपाध्यक्ष आणेवाडीमध्ये मी आतमध्ये होतो। देवेंद्रजी तुम्हाला 2,10,000 रुपये मला पेन्शन मिळते आणि 580 ज्येष्ठ नागरिक आघाडीचे सदस्य आहोत। देवेंद्रजी जिंदाबाद। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात, काय वाटतंय? 2019 ला जे जाणवत होता महाराष्ट्राचं त्याला टोकाळून पोंगा पंडितनी आमच्याशी विश्वासघात केला आणि या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा सन्मान धुळीस मिळवला केवळ खुर्चीसाठी। त्याच देवेंद्रजी फडणवीसनी त्यावेळेस सभागृहामध्ये संसदेमध्ये शपथ घेतली होती की मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं मैं लौट के आऊंगा। आणि ते देवा भाऊ आज लौट के आलेले 2024 ला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडली बहिणींनी आणि महाराष्ट्रातल्या सुजान जनतेने आपल्या योग्य राजाला या पदावर बसवलेला आहे। या ठिकाणी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष किंवा उत्साह जो म्हणता येईल तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी पुण्याच्या अलका चौकामध्ये हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो सुरू आहे। पुण्याहून विश्वजित बालेराव, बक्कर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।